19 पासून ॲक्वॉड या कंपनीला टेंडर दिलं गेलं होतं ड्रेनेजसाठी आणि त्यामध्ये 365 दिवसाचा हा टेंडर होता। त्यामध्ये बऱ्याचशा गाड्यांचा वेगवेगळ्या गोष्टीला रेट आपल्या महानगरपालिकेकडून दिला होता। जसा की काही गाड्यांना 16 टनच्या 25 टनच्या अशा गाड्या होत्या की 25,000 रुपये पर डे, काही गाड्यांना 72,000 रुपये पर डे आणि कामगारांना 850 रुपयांनी मोबदला हा दिला जात होता महानगरपालिकेकडून। म्हणजे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने कामगारांचा पगार हा 25,500 रुपये ठेकेदाराला दिला होता, पण आमच्याकडे जे कामगार आहेत त्या कामगारांना त्या ठेकेदारांनी फक्त 10,400 पर महिन्याला पगार दिलेला आहे आणि हे वारंवार आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, त्याचं लेखीसुद्धा दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये जी गाड्या वापरल्या आहेत रिसायकल आणि सुपरसायकल, ह्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागवली ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे 2019चे फोटो आहेत, 2022चे फोटो आहेत, पण कोविड काळातले फोटोज नाही आहे। कारण की आमचा आरोप आहे की ह्या टायमाला त्यांच्या गाड्या चालल्याच नाही आणि महानगरपालिका त्याचे फोटो देत नाही आणि ह्या कर्मचाऱ्यांना जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की तेव्हा गाड्या चालल्याच नाही आहे, फक्त गाडी चालवत होती कोविड सेंटरला, एक गाडी चालवत होती फक्त 2 तासाकरता चालवत होती, बाकी गाड्या बंद होत्या, तरी सुद्धा महानगरपालिकेने त्या ठेकेदाराला पूर्ण पैसे दिलेले आहेत। काहीतरी महिन्याला 50-1 लाख रुपये त्या माणसाला देत होते, मग हा पैसा दिला कोणाला? आणि हे जे कामगारांना आम्ही जे लोक आयुक्तांना जे पत्र दिलं होतं आमच्या गणेशने, त्याला त्या अधिकाऱ्यांनी लोक आयुक्तांना सांगितलं, त्या पत्रामध्ये असं दिलं, ही फसवणूक केली लोक आयुक्तांची पण अधिकाऱ्यांनी, की त्यामध्ये असं दिलं की कामगारांना राहायला खायला सगळी सोय केली होती, पण एकाही कामगाराला राहायला आणि खायला सोय केली नव्हती, हा आमचा आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये ज्यांनी जे पगार दिला पैसे दिलेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदारांना, त्यांच्यावरती निलंबन आणावं, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। किती पेमेंट होतं आणि किती कामगारांना देण्यात आले? 40 कामगार होते, त्यामध्ये 850 रुपयांनी महानगरपालिका पैसे देत होती, पण यांच्या अकाउंटला 10,400 रुपये येत होते। मुळात म्हणजे 25,500 रुपये महानगरपालिका त्यांच्याकडे देत होते आणि 72,000 रुपये हे पर डे नुसार सुपरसायकलचा रिसायकलचा रेट होता आणि रिसायकल ही चाललीच नाही त्या टायमाला। ह्यांनी आम्हाला रिसायकलचे GPS फोटो दाखवाय पर डे नुसार, कुठे चालली कधी चालली। आम्ही मान्य करतो की आमचा आरोप खोटा ठरेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।